तर नमस्कार, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता आहात जॉब्स आणि बरंच काही. तर मित्रांनो, आज आपण एका अशा जाहिरातीबद्दल बोलणार आहोत. त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे एक्झाम द्यायची गरज नाहीये. तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमची निवड असणार आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या 23 पदांसाठी डिटेल व्हॅकन्सी यामध्ये आलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टाफ नर्स, त्याचबरोबर फार्मासिस्ट, त्याचबरोबर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी अशा वेगवेगळ्या पदांसाठी व्हॅकन्सी असणार आहे. अर्ज कुठे करायचा, त्याचबरोबर अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे. तर चला बघूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि संध्याकाळी 7 वाजता तुमच्यासाठी एका गव्हर्नमेंट अपडेटची माहिती दिली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया. तर मित्रांनो, ही जी जाहिरात असणार आहे ती असणार आहे जिल्हा परिषद एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग रायगड यांच्याकडून ही पदभरती असणार आहे. यामध्ये विविध वेगवेगळ्या 23 पदांसाठी भरती असणार आहे. पहिलं पद असणार आहे स्टाफ नर्स. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते बघा, BSc नर्सिंग असेल, JMN विथ नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी लागणार आहे. पगार असणार आहे तुम्हाला ₹20,000 पर महिना पगार असणार आहे. एकूण ज्या जागा असणार आहे 10 रिक्त पदे यासाठी असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड केलेले आहे. त्याचबरोबर इथे दुसरे पद बघा, 15व्या वित्त आयोग स्टाफ नर्स पुरुष यासाठी सुद्धा BSc नर्सिंग लागणार आहे. 3 पदे असणार आहेत. ₹20,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. तिसरं जे पद असणार आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला 12वी पास इथे लागणार आहे. सायन्समधून तुमची 12वी पास असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 25 जागा असणार आहे. टोटल ₹18,000 पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये तुमची असणार आहे. ही एक चांगली संधी असणार आहे. त्याचबरोबर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष. आपला दवाखाना हा जो काही गव्हर्नमेंटची योजना आहे त्यांच्या अंतर्गत आपला दवाखान्यामध्ये तुमची नोकरीची संधी यामध्ये असणार आहे तुम्हाला. टोटल ज्या जागा असणार आहेत 10 जागा असणार आहेत. ₹18,000 पर मंथ तुमची सॅलरी असणार आहे. कॅटेगरी वाईज सॅलरीचे विश्लेषण तुम्ही इथे बघू शकता. त्याचबरोबर हा दवाखाना कुठे असणार आहे, रायगड जिल्हा अंतर्गत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी इथे असणार आहे. त्यानंतर इथे बघा, 5वं जे पद असणार आहे ते असणार आहे एंटिमोलॉजिस्ट. यासाठी सुद्धा 15 जागा असणार आहेत. ₹40,000 पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण इथे प्रोव्हाईड केले आहे. यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, MSc तुमची झाली असेल झूलॉजीमध्ये विथ 5 इयर्स एक्सपिरियन्स मात्र इथे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, नंतरचे पद असणार आहे ते असणार आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. यासाठी सुद्धा क्वालिफिकेशन बघा, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA किंवा MBA इन हेल्थ केअर तुमचं झालं असेल आणि तुम्ही मेडिकल ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ₹35,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. 15 जागा यामध्ये टोटल तुम्हाला असणार आहेत. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते पद असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. या पदासाठी तुम्हाला 12वी त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा गरजेचा असणार आहे. 30 जागा एकूण असणार आहेत. ₹17,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. त्यासाठी सुद्धा सेम तुम्हाला क्वालिफिकेशन 12th प्लस डिप्लोमा. 6 जागा असणार आहेत. ₹17,000 पर मंथ इथे तुमची सॅलरी राहणार आहे. नंतरचे ते पद असणार आहे ते असणार आहे जिल्हा कार्यक्रम समन्वयक. यासाठी तुम्हाला MSW किंवा तुमचं MA झालं असेल इन सोशल सायन्स तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 2 जागा असणार आहे. ₹20,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्यानंतरचे म्हणजे 10वं पद असणार आहे डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटर. यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA किंवा MBA इन हेल्थ केअर तुमचं झालं असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ₹35,000 पर मंथ तुमची सॅलरी असणार आहे. यामध्ये पे स्केल मित्रांनो चांगल्या लेव्हलचं दिलं जाणार आहे. त्यासाठी तुम्ही यासाठी पात्र असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. असे विविध वेगवेगळी पदे सुद्धा यामध्ये असणार आहेत. तर आपण ह्या महत्त्वाच्या पदांबद्दल बोलणार आहोत. ते पद म्हणजे इथे असणार आहे फार्मासिस्ट. तर फार्मासिस्ट या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण ज्या जागा असणार आहेत 12 जागा असणार आहेत. क्वालिफिकेशन बघा, 12th प्लस डिप्लोमा म्हणजे 12वी नंतर तुमचा D-Pharma तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. एकूण तुम्हाला सॅलरी जी असणार आहे ₹17,000 पर मंथ तुमची सॅलरी असणार आहे आणि टोटल 12 जागा असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण त्यांनी ते प्रोव्हाईड केले आहे. तुम्ही ते सविस्तर या PDF बघू शकता. ही जी PDF असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करून दिली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. तर त्यांनी या PDF काही अटी आणि शर्ती सुद्धा मेन्शन केल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही सविस्तर या PDF वाचू शकता. त्यानंतर यामध्ये तुमची निवड कशाप्रकारे असणार आहे ते आपण बघूया. निवडीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची मित्रांनो एक्झाम द्यायची नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाही. निवड ही तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती असणार आहे. त्या बेसिसवरती तुमची निवड यामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये शेवटच्या वर्षाला किती मार्क असणार आहे, त्याचे टोटल तुम्हाला 50 गुण सरासरी मिळणार आहे.
त्यानंतर तुमचं हे पद सोडता तुमचं काही अधिक क्वालिफिकेशन झालं असेल, त्याचे तुम्हाला सरासरी 20 गुण मिळणार आहेत आणि त्या पदासंबंधी तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स असेल, तर त्याचे तुम्हाला सरासरी 30 गुण. अशा मित्रांनो तुम्हाला टोटल 100 गुणांपैकी तुमची निवड यामध्ये असणार आहे. कोणत्याही प्रकारची एक्झाम तुम्हाला यामध्ये नसणार आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे करायचा ते सांगतो. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. इथे जो काही त्यांनी ॲड्रेस मेन्शन केला आहे, या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जाऊन अर्ज हा सबमिट करायचा आहे. अर्जाचा फॉर्मॅट त्यांनी ह्याच पी-डी-एफमध्ये खाली मेन्शन केलं आहे. ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर मी दाखवतो. त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट कधी करायचा आहे. वेगवेगळ्या पदासाठी मित्रांनो इथे वेगवेगळे दिनांक असणार आहे. त्या तारखेला जाऊन मित्रांनो तुम्हाला अर्ज हा सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सबमिट करायचा आहे. वेगवेगळे दिनांक तुम्ही या पी-डी-एफमध्ये बघू शकता. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो अर्जाचा नमुना काय असणार आहे. तर मित्रांनो हा असणार आहे अर्जाचा नमुना. याच अर्जाचे नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. हा अर्जाचा नमुना एकदा सविस्तर वाचायचा आहे. या अर्जाच्या नमुन्याला सविस्तर पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे आणि हाच अर्जाचा नमुना वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला सविस्तर सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो अर्जाच्या नमुन्यासोबत तुम्हाला इतर जे काही सर्व तुमचे डॉक्युमेंट असेल, क्वालिफिकेशनचे जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे. डॉक्युमेंटची जे काही लिस्ट असणार आहे, ती सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे. या लिस्टप्रमाणे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुमचे सबमिट करायचे आहे. तुम्हाला मित्रांनो एका कोणत्या पर्टिक्युलर पदाबद्दल सविस्तर माहिती हवी असेल, त्या पदाचं नाव तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. त्यावरती सविस्तर तुम्हाला माहिती दिली जाईल. तर अशाप्रकारे ही जाहिरात डिटेलमध्ये बघितली आहे. जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.